नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला दडपण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. आजच्या रस्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रत्नागिरी नागपूर महामार्ग भूसंपादनास विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज अंकली टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी महिला आघाडींच्या कार्यकर्त्यांना जोर जबरदस्तीने ताब्यात घेतलं. तसेच शेकडो कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या हिताची आहे, कारण यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणं शक्य होणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळाल्याने त्यांचे जीवन सुखकर होईल, असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्ह्यातील 3 लाख मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक HPV लस दिली जाणार आहे. या लसीकरणाच्या मोहिमेचे तालुकानिहाय नियोजन करण्याचे निर्देश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. कोल्हापूरच्या टेमलाई टोल नाक्यावर मध्यरात्री 2च्या सुमारास भीषण अपघात घडला. एका भरधाव कारने 9 दुचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. ही कार धीरज पाटील यांची असल्याचं समोर आलंय. ते स्वर्गीय PN पाटील यांची पुतणी असून धीरज पाटील यांचा जागीच मृत्यू झालाय. शिवाजी विद्यापीठाची अधिसभा आज शनिवारी सकाळी 10 वाजता राजश्री शाहू सभागृहात होणार आहे. या बैठकीत विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा प्रमुख चर्चेचा विषय बनण्याची शक्यता आहे. याबाबत विविध संघटनांनी आपले मुद्दे उचलले असून त्यांचे राजकीय पडसाद उमटू शकतात. अधिसभेच्या बैठकीत 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी विद्यापीठाचं अंदाजपत्रक मांडलं जाईल. डॉक्टर DY पाटील ग्रुप आणि पाठाकडील तालीम मंडळ आयोजित कैलासवासी पांडवा जाधव आणि कैलासवासी रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक 2025 स्पर्धेत आज खंडोबा तालीम विरुद्ध PTM यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात PTMने खंडोबावर 4-2 गोल फरकाने विजय मिळवून सतेज चषक उंचावलाय. खाजगी बस चालकांच्या विविध अडचणी आणि समस्या संदर्भात आज मुरगुड आणि गारगोटी येथे विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत चालकांनी आपल्याला येणाऱ्या अडचणी, प्रशासनाकडून होणारा त्रास तसेच वाहतुकीशी संबंधित विविध प्रश्न मांडले. टाकळीवाडीत सध्या कावीळ आजाराने गंभीर रूप धारण केलंय. लहान बालकापासून तरुणापर्यंत अनेक नागरिक या आजाराने त्रस्त आहेत. नुकत्याच कावीळमुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. खिद्रापूर बोरगाव मार्गावर घोसरवाड दत्तवाड कृषी विद्यालयाजवळ रात्रीच्या सुमारास दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रोहित सावळे हे बोरगावहून खिद्रापूरकडे जात असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकीसह ते खाली कोसळले. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.